हॅलो, गुड मॉर्निंग. यावेळी टाईम सांगेन तर सकाळचे 10 वाजलेले आहेत. आत्ता माझी देवपूजा होत आहे. तर देवांना स्नान घालून देवपाट्यावर विराजमान केलेलं आहे आणि फुलं घेऊन आलेले, थोडीशी फुलं मार्केटहून आणलेले शेवंतीची आणि काही फुलं मी इथून आणलेले आहेत. तर देवांना फुलं वाहिलेली आहेत. आता दीप प्रज्वलित करून घेऊ आणि धूप लावू. आज मला पूजेला थोडासा लेट झालेला आहे. तसं तरी दररोजचाच प्रकार असाच आहे, कारण एक रुटीनच बनलेलं आहे. अगोदर स्वयंपाक असतो, मग नंतर पूजा असते. कारण नंतर ना कोणी मला डिस्टर्ब करत नाही, म्हणून मी म्हणते की निवांत पूजा करावी. थोडासा लेट झाला काही हरकत नाही, पण उठबस नको. एक वेळा पूजा करायला लागले की मन लावून मग्न होऊन पूजा करायची. तर बघू शकता बाहेरचं वातावरण खूप छान झालेलं आहे आणि थोड्या वेळानं समोर ऊन येतं आणि पूर्ण हॉलमध्येच ऊन येतं. जसं इव्हनिंगची वेळ होते ना तसं ऊन हॉलमध्ये येतं आणि आता ऊन जे आहे ना ते तिकडं असतं. सकाळी सकाळी उन्हाचा एन्जॉय कसा घ्यावा, म्हणजे थोड्या वेळ उन्हामध्ये बसावं, पण वरती जावं लागतं कारण असं ऊन येतच नाही आहे समोर. तिकडच्या साईडला ऊन राहतं आणि जसं दिवस चढायला गेलं, सूर्यदेवता जसं जसं वरती चढतात तसं तसं ऊन इथं येतं. मग त्यावेळेत खूपच भयानक आणि कडक ऊन असतं. तर पूजा झालेली आहे आणि इकडं चिमण्याची चिवचिव सुरू आहे. केव्हापासून त्यांची चिवचिव म्हणजे जे पिल्ले आहेत ना चिमणीचे, ते आता थोडेसे मोठे झालेले आहेत आणि उडायचा प्रयत्न करत आहेत. त्यांना व्यवस्थित उडता येत नाही आणि चिमण्या चिवचिव चिवचिव करत आहेत. म्हणजे मला वाटतं ते एकच सांगत आहेत की उडू नको, पडशील वगैरे. म्हणजे जसं आपण बोलतो तसं त्यांना तरी बोलता येत नाही, पण त्यांची भाषा आपल्याला समजत नाही. आता त्यांचं त्यांना समजत असेल. केव्हापासून त्यांचा इतका गर्दा मला येत होता ना, म्हणजे ती छोटी छोटी पिल्ले जी आहेत ना पाळण्यातली, ती उडून फॅनवरती बसत होते. कारण खाली उडता येत नव्हतं त्यांना, खाली येता येत नव्हतं. तिथल्या फॅनवरती उडून बसायचं आणि लगेच पाळण्यात जायचं, असं चाललेलं होतं. तर तिकडंच माझं लक्ष होतं. तर इकडं आता आलेले मी किचनमध्ये. तर सगळी बाकीची कामं मी आवरून घेतली आणि हे आंबे कल्पनानं दिलेले होते. तर 2-3 दिवस तरी तोंड आल्यामुळे मला काही व्यवस्थित खाता आलेलं नाही आहे. तर म्हणलं आज बघूया, आंबा खाऊया, आज येतं का व्यवस्थित. तसं तर पूर्णपणे ते व्यवस्थित आणखीन ठीक झालेलं नाही आहे. तरी पण थोडंसं खात राहिलं तरच ते लवकर ठीक होतं, असं दिनेशचे पप्पा म्हणतात की आपण जितकं जपलं ना तितकं ते जास्त होतं. थोडंसं इग्नोर करायचं, काही झालं तर थोडंसं इग्नोर करायचं, म्हणजे ते थोडंसं लवकर कमी होतं. तर त्यांचं बरोबर आहे. तर इकडं हे आंबा जे आहे ना, म्हणजे कलमी आंबा आहे हा. तर ते मी चिरून घेतलेलं आहे. कोय बनलेले, त्यामुळे व्यवस्थित चिरता येत नव्हतं मला. तर फोडी काढून घेतलेल्या आहे छोट्या छोट्या मी. आणि उपमा पण आज बनलेला होता, तर उपमा घेतलेला आहे. आणि किचनमध्ये बघू शकता भांडे तसेच ठेवलेले आहेत. मी विचार केला की अगोदर पोटपूजा करायची आणि मग भांडे वगैरे जी ही कामं आहेत ते नंतर करणार आहे, कारण ही कामं आपली दिवसभर चालत असतात. तर इकडं अगोदर मी टी टेबल पुसून घेते, म्हणजे जसं म्हणजे पूर्ण घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये कामं रेडीच असतात, फक्त करण्याची गरज असते. तिकडं जावा, तिकडं काहीतरी काम दिसतं, इकडं या, इकडं काहीतरी काम दिसतं. तर दिवसभरी कामं आपली चालतच असतात. इकडे टी टेबलही मी पुसून घेतलेलं आहे. तसं तर आणखीन फरशी पुसलेली नाही आहे मी, पण टी टेबलला दिवसातनं 2-3 वेळा मी पुसून घेते, कारण खूप धूळ येते त्यावरती. समोरून हवा आली ना, सगळ्यावरती धूळ येते, त्या टी टेबलवरती, फर्निचरवरती, सगळीकडे. तर असं ही साफसफाईची कामं दिवसभर आपली चालतच असतात. तर आता अगोदर मी इकडं उपमा आणि आंबा खायला घेतलेला आहे. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण नाश्ता करायला. तर नाश्ता वगैरे झाल्यानंतर थोडा वेळ मी बसलेली होते, म्हणजे खाणं पिणं झालं ना पोट जड होतं आणि कुठलं काम करायचं मन होत नाही. म्हणून मी कधी कधी काय करते ना, सगळी कामावरून मग निवांत खाणं पिणं करते, म्हणजे नंतर उठणं बसणं नकोच, निवांत रेस्ट घेते थोडा वेळ. पण आज मी म्हणलं अगोदर खाऊन घ्यायचं, कारण थोडासा मला लेट झालेला होता. आणि आता लागलेली आहे मी कामाला. तर हरभऱ्याची डाळ मी काढून ठेवली, म्हणजे चना डाळ दळून आणायची आहे, तर डब्यात काढून ठेवलेली आहे. तसं तर डब्बा हे घेऊन जाणार नाहीत, कारण ते बाईकवर जातात ना. तर एखादी पिशवी वगैरेमध्ये मी घालून ठेवते नंतर, पण फक्त इथे बाहेर मी हॉलमध्ये काढून ठेवलेली आहे पोत्यातली डाळ. आणि आता मी कपडे अगोदर भिजत घालते. तसं तर कपडे आजकाल मी हातानंच धुवत आहे, मशीनला लावणं बंदच केलेलं आहे, कारण कपडे खूप कमी असतात आणि 1 तासवरती आवाज येत असतो त्या मशीनचा. त्यामुळे म्हणलं त्याला डिस्टर्ब करायचं नाही, आता जास्त निवांत धुया. आणि तसं तर दुसरी कामं आपल्याला आहेत तरी काय, याच कामामध्ये ठीक आहे. नाहीतरी काय होतं ना, बसून बसून बोर पण होतं. तर कुठल्या तरी कामात आपला वेळ जातो, हे मला ठीक वाटतं. तिकडे सगळे कपडे मी भिजत घातलेले आहेत आणि कपडे भिजून 1 तास 1.5 तास मी ठेवते, म्हणजे जास्त वेळ लागणार नाही धुण्यासाठी. जेव्हा हे हातानं कपडे धुवायचे आहेत ना, असं भिजू घालून ठेवायचं 1 तासभर. कमी वेळामध्ये खूप स्वच्छ कपडे निघतात, जास्त आपल्याला बडवायची किंवा कुचरायची गरज नाही आहे.
तर इकडं चिमण्याची परत चिवचिव सुरूच होती. म्हणजे ते पिल्ले ना शांत बसतच नाही आहेत. त्या हे पाळण्यातून इकडं ह्याच्यावर येत आहेत, म्हणजे फॅनवरती बसतात आणि तिथून पडतील वगैरे म्हणून त्या चिमण्या चिवचिव चिवचिव त्यांची सुरूच होती. तर तिकडेही माझं लक्ष आहे. म्हणजे काही खात पीत नाही आहेत, तांदूळ वगैरे टाकले मी पण खात नाही. ते छोटी पिल्ली खालीच येत नाही आहे. ते तिथं वरच्यावरच त्यांचं तिकडलं इकडं इकडं तिकडं त्या फॅनवरून पाळण्यातून फॅनवर तिथं चिरजाऱ्या सुरू आहेत त्यांच्या. तर असं इकडं कपडे मी भिजत घातलेले आहेत आणि अगोदर मी भांडे घासते तोपर्यंत कपडे पण व्यवस्थित भिजले जाते. तर हे टोपलं जे आहे ना अगोदर मी स्वच्छ करून घेतलं. भांडे तरी बघू शकता खूप जास्त झालेले आहेत, कारण सकाळपासून हे भांडे होतात ना, मी घासत नाही. घडीघडला सगळ्यांचं खाणंपिणं झालं, स्वयंपाक झालं, मग सगळे भांडे जमा करते आणि मग घासायला घेते. तर अगोदर तर भांड्यावरती मी पाणी शिंपलेलं आहे, खूप लवकर हडकली जातात भांडी. तर इकडं लिक्विड घेतलेलं आहे आणि आता भांडी एक घासायला सुरू करते. तसं तरी एक अर्धा तास तरी मला लागणारच आहे, कारण खूप जास्त जमा करून ठेवते, मग नंतर खूप वेळ खातात हे. कारण एक भांडे घासायला गेलं ना वेळ भरपूर जातो तिथे आणि दुसरी कामही व्यवस्थित होत नाहीत. म्हणून मी काय करते, सगळे भांडे टोपल्यात भरते आणि जीही मला कामं करायची आहेत अगोदर ती आवरून घेते आणि मग निवांत सगळी भांडी मी इकडं घासायला घेतलेलं आहे. तर भांडी जास्त हडकलेलं मी काय करते, एक वेळा घासते आणि तसं साईडला ठेवते आणि जोपर्यंत ही दुसरी भांडी घासते ना तोपर्यंत ते अगोदर घासलेली भांडी व्यवस्थित भिजली जातात. म्हणजे वेगळं पाण्यात टाकून ठेवायची काही गरज नाही. एक वेळा घासून ठेवायचं आणि नंतर परत घासायला घ्यायचं. बघा खूप झटपट ती भांडी घासून होतात आणि जे हडकलेलं वगैरे आहे ना ते पण पूर्णपणे निघतं. तर इकडं भांडी घासून झाल्यानंतर दुसरी कामं रेडीच आहे. तिकडं काय तर मला कैरीची चटणी वाटायची आहे. कांद्याची साल काढून तर ठेवली आहे. थोडीशी कांदे अगोदर जे होते ते पण मी स्टँडमधले काढून ताटलीत ठेवलेले आहेत, कारण ते खराब होत आहेत म्हणून अगोदर यूज करण्यासाठी मी ते कांदे ताटलीत काढून ठेवले आहेत. आणि थोडंसं लसूण आहे, म्हणजे एक काय ते 10-12 गड्डे लसूण आहे. आज नवीन लसूण आलेलं आहे त्यामुळे मी ते स्टँडमध्ये ठेवलेलं आहे आणि जे अगोदरचा होता तो मी काढून घेतला आहे, म्हणजे अगोदर तेच यूज होईल, खराब वगैरे होणार नाही. आणि ते लसूण पण सोलून ठेवायचं आहे. चटणी पण करायची आहे, म्हणजे त्यासाठी खूप सारे कांदे कैरी हे चिरून घ्यायचं आहे आणि इकडं थोड्या कांद्यावरची साल काढून ते पण ठेवायचं आहे. तर कामं तर खूप जास्त आहेत पण काहीच करायचं मन नाही आहे. खूप आळस येत आहे, असं वाटतं की सगळं जिथल्या तिथे ठेवावं आणि झोपावं. आणि पित्त झाल्यामुळे मला हा प्रॉब्लेम होतो. म्हणजे काही दिवस ठीक वाटत होतं, पित्ताचा तितका त्रास नव्हता. आता परत 2 दिवस झालं खूप पित्ताचा त्रास होतो. पित्त कधी होतं मला, सकाळी 8-9 वाजेपर्यंत सुरुवात होते आणि 12-1 वाजेपर्यंत इतका त्रास होतो की कुठलंच काम करायचं मन नसतं. आणि 12-1च्या नंतर स्वतःहून ती कमी व्हायला सुरुवात होते. तुम्ही औषध घ्या न घ्या त्याच्यानं काही घेणं देणं नाही आहे, पण 12-1च्या नंतर स्वतःहून ते पित्ताचा त्रास जे आहे ना ते मला कमी होतो आणि फ्रेश वाटतं. पण हे जे 8 ते 12चं जे टायमिंग आहे ना, असं होतं की कुठलंच काम आवरून निवांत झोपावं, कुणाला बोलू नये असं होतं. पण याच वेळेमध्ये आपली कामं असतात, म्हणजे 8 ते 12 ही कामं म्हणजे खूप जास्त असतात. स्वयंपाक करणं, जेवणं, खाणं, भांडे, कपडे जीही कामं असतात ना ती या वेळेत असतात आणि याच वेळेमध्ये मला त्रास होतो. मला वाटतं ना काही त्रास व्हायचा आहे 12-1च्या नंतर व्हावा, तेव्हा सगळी कामं आवरतात आणि थोडंसं रेस्ट घ्यायला आपल्याकडे वेळ असतो. पण तेव्हा असं होत नाही, सकाळीच होणार आणि पित्त सकाळीच होतं असंही म्हणतात. पण आता काय करणार, नाविलाज आहे. आणि चहामुळं पित्त जास्त होतं तरी पण मी इकडं चहाच घेत आहे, कारण चहा पिल्याशिवाय तर मला फ्रेश वाटणार नाही. खूप त्रास होत आहे, डोकं दुखणं आणि आळस येणं हे सुरू आहे आणि कामं तर इतकी पडलेली आहेत की मला आता रेस्ट घ्यायलाही वेळ नाही आहे. म्हणून मला इकडं चहा घ्यायचा, बिस्किट पण मी घेतलेले आहेत. तर बिस्किट आणि चहा मी घेत आहे. तर आता टाईम सांगितलं तर 5 वाजलेत इव्हनिंगचे. तर तुम्ही या सगळेजण चहा घ्यायला. चहा घेऊन झाल्यानंतर परत मी इकडे किचनमध्ये आलेले आहे. जे सकाळी वरण बनलेलं होतं एक वेळा मी गरम करायला ठेवलेलं आहे, कारण आता गरमी खूप आहे ना, त्यामुळे भाज्या वरण काही असलं 1-2 वेळा मी गरम करते, खराब होत नाही ते. आणि दूध पण गरम करून ठेवलेलं आहे. आणि इकडं थोडीशी भांडी झालेली आहेत. आता असं होता रात्रीच घासणार आहे स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर. अगोदर मी चटणी वगैरे बनवून घेते. तर इकडं निवांत खाली बसलेली आहे मी, कांदे कैरी सगळं घेऊन, कारण आता थांबल्या भरपूर वेळ जाणार आहे आणि सुरीनं मला तितकं व्यवस्थित जमतच नाही. येळतीवरतीच अगोदरपासून सवय आहे मला चिरून, त्यामुळे येळतीवरती एकदम परफेक्ट मी चिरून घेते आणि कमी वेळात होतं. तर इकडं कांदे मी अगोदर चिरत आहे, म्हणजे कैरी मी चिरलेले आहे, साल काढून छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता कांदे मी चिरून घेत आहे. तसं तर या कांद्यावरची साल जी आहे ना मी सकाळीच काढून ठेवलेली आहे. आता चटणी वाटते वेळेस हे सगळं व्यवस्थित धुवून घेऊनच मग वाटायचं आहे आणि चटणी खलबतमध्येच वाटायची आहे आपल्याला, मिक्सरमध्ये व्यवस्थित बनत नाही आणि त्याचा टेस्ट पण येत नाही. असं म्हणतात ना, ज्या वस्तूला जास्त मेहनत घेतो ती वस्तू एकदम टेस्टी बनते. तर इकडे बघू शकता रडत रडत मी कांदे चिरत आहे, म्हणजे हात आपलं काम करत आहे, डोळे आपलं काम करत आहेत रडायचं.
सगळ्यांना जास्त त्यांना कामं आहेत. तर इकडं कांदे मी चिरलेत आणि त्यामधले 4 कांदे मी ठेवलेत, कारण खूप मोठे मोठे कांदे आहेत आणि कैरी कमी पडणार होते आणि खलबतमध्येही ते म्हणजे खलबत छोटा आहे, त्यामुळे इतकी चटणी आता व्यवस्थित वाटता येते की नाही ते बघूया. तर इकडे जे अगोदरचे कांदे होते, म्हणजे आता नवीन कांदे आणलेले, पण त्यामध्ये मी मिक्स केलेले नव्हते. हे जे अगोदरचे कांदे होते ते मी वेगळे ठेवलेले होते, कारण अगोदर हेच यूज होतील आणि मग जे नवीन आहे ते नंतर घेऊया. तर ही कांदे खराब झालेत काही यामधले, तर मी काय केले, सगळे कांदे जे आहेत ना एक वेळा निवडून घेतलेले आहेत. आता दररोज भाजीसाठी लागणारच होते मला. आणि लसूण जे आहे ना हे पण मी फोडून घेतलेलं आहे, पण सोलणं मला झालं नाही, कारण याला सोलायला भरपूर वेळ लागतो आणि अगोदर मला चटणी करायची होती. तर हे लसूण जे आहे ना मी पाकळ्या ज्या आहेत ना त्याच्या ते काढून ठेवले आहेत आणि जे पाचोळा आहे ना ते सगळा पाचोळा मी टाकून दिलेला आहे. आणि हे जे कांदे आहेत ना ते पण आता एका चाळणीमध्ये भरून ठेवणार आहे, कारण स्टँडमध्ये टाकणार नाही, नवीन कांदा त्यामध्ये मी टाकणार आहे. तर ही छोटी छोटी कामं आहेत पण खूप इम्पॉर्टंट आहेत. ज्या अगोदरच्या वस्तू असतात ना ते अगोदर यूज करायच्या, नाही तर ठेवल्या ठेवल्या खराब होतात. आपण जे नवीन आणतो ते घेत गेलं ना अगोदरच्या ठेवल्या ठेवल्या खराब होतात आणि नंतर ते फेकावंच लागतं, म्हणून मी अशा पद्धतीने ठेवत असते. तर इकडे झालेत कांदे वगैरे ठेवले. लसूण जे आहे ना ते सोललेलं तर नाही आहे, फक्त मी त्याच्या पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि बाकीचा पाचोळा मी टाकून दिलेला आहे, कांद्याचाही लसणाचाही. आता चटणी वाटून घेऊया. तर इकडं खलबत घेतलेला आहे मी आणि इकडं कांदे कैरी हे सगळं मी अगोदर चिरून घेतलेले, मसाले डबे घेतलेला आहे. आणि हे जे कैरी आहे ना ते अगोदर मी स्वच्छ धुवून घेतली, म्हणजे एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी आणि कैरी टाकलेली आहे. आणि या चटणीमध्ये शेंगदाणे पण टाकायचे, पण शेंगदाणे भाजून टाकायचे, पण आता शेंगदाणे नाही आहेत माझ्याकडे, संपलेले. पण शेंगदाणे भाजून मी वाटून ठेवलेले भाजीसाठी, तेच वाटून मी टाकणार आहे. तर इकडं खलबतमध्ये अगोदर मी 1 चमचा जिरं आणि थोडीशी साखर टाकलेली आहे आणि अगोदर बारीक करून घेतलं. एक वेळा कैरी टाकली की मग कुठलीही वस्तू बारीक होणार नाही, म्हणून अगोदर जिरं वाटून घ्यायचं आहे आणि नंतर मग कैरी टाकलेली आहे. आणि हे चिरलेला कांदा आहे ना ते पूर्ण या मोठ्या भांड्यात घेतला आणि खूप सारं पाणी टाकलेलं आहे यामध्ये. जोपर्यंत कैरी वगैरे इकडं वाटून होईल तोपर्यंत कांदा थोडा वेळ पाण्यामध्येच राहील, जे हे तिखटपणा आहे ना सगळा निघून जाईल त्याचा. आणि मसाला डब्यामधली लाल मिरची पावडर संपलेली आहे आणि या डब्यातलीही संपलेली आहे. फक्त 2 वाटीच होती, सगळीच मी काढून घेतली आणि हा डब्बा मी घासायला घेणार आहे. म्हणजे 2 डब्यामध्ये मी मिरची पावडर भरलेली होती, तर एका डब्यातली संपलेली आहे ना. आणि छान तिखट आहे त्यामुळे खूप दिवस हे जात आहे, म्हणजे जास्त घालायची गरज नाही. तर इकडं कैरीमध्ये मी लाल मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि एकदम बारीक वाटायचं आहे, म्हणजे एक पेस्टच बनवायची आहे याची. आता मी शेवटला टाकलेलं आहे इकडं शेंगदाण्याचं वाटण. तर 1 वाटी मी शेंगदाण्याचं वाटण टाकलेलं आहे आणि टेस्ट खूप छान येतो चटणीला, तर जरूर टाका, म्हणजे स्किप करू नका. शेंगदाण्याचं वाटण नाही टाकायचं असलं तर शेंगदाणे भाजून बारीक करून मग नंतर कांदे टाकायचे आहेत आपल्याला. तर इकडे शेंगदाण्याचं वाटण टाकून छान मी बारीक म्हणजे छान मिक्स करून घेतलेलं आहे, कारण अगोदरच वाटलेलं होतं ते. आणि नंतर टाकलेले कांदे, म्हणजे पाणी पूर्णपणे पिळून काढायचं आहे आणि मग कांदा टाकायचा आहे. खलबत पूर्ण भरलेलं होतं, असं वाटत होतं की इतके कांदे यामध्ये बसणारच नाही, तरी पण कांदे आपल्याला जास्त वाटायचे नसतात, फक्त मिक्स व्हायचं काम होतं नंतर. तर इकडं कांदे सगळे टाकून मी छान वाटून घेतलं, म्हणजे मिक्स करून घेतलेलं आहे. आणि एक मोठा डब्बा घेतला, डब्यामध्ये सगळी चटणी भरलेली आहे. तसं तर 3-4 दिवस ही चटणी आरामात चालते. तर असा डब्बा पॅक बनवून मी फ्रीजमध्ये ठेवते, जेवायचं आहे ना त्यावेळेत काढून घेऊया. आणि याला आपण तडका पण देऊ शकता, पण पूर्ण चटणीला तडका द्यायचा आणि खराब होते, त्यामुळे जितकं आपल्याला जेवणासाठी लागणार आहे तितकंच घेऊन आपल्याला फक्त तडका द्यायचा आहे जिरं मोहरीचा आणि मग खायला घ्यायचं, खूप छान टेस्टी लागते. तर इकडं चटणी वगैरे झालेली, जी भांडी कुंडी झाली होती सगळे टोपल्यात भरले आणि खलबत अगोदर स्वच्छ धुवून मी जागेत ठेवून देते, कारण किचनमध्ये खूप स्पेस धरतं हे आणि दररोज लागत पण नाही आहे, कारण मिक्सरवरती सगळं कामं आपले होतात वाटण्या कुटण्याची. अशा चटण्या वगैरेच मी खलबतमध्ये वाटत असते. तर इकडं खलबते मी स्वच्छ धुवून ठेवते आणि आता रात्रीचा स्वयंपाक म्हणजे भाकरी भाजी हे सगळं बनणारच आहे. तर असो ताईंनो, हाच होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. आणि तुम्ही म्हणत होता ताई व्हिडिओला अगोदर तू म्युझिक लावते ना, ते खूप आवडतं, ते आता का लावत नाही आहेस? तर मी 3-4 व्हिडिओला लावलेलं नव्हतं, तर आता तुम्ही म्हणत आहात म्हणून मी आज लावलेलं आहे. म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणेच मी बनवत असते, म्हणजे तुम्ही म्हणत असता ते असं नाही असं, असं नाही असं, तर तुम्ही छान सजेशन देता आणि मला छान पण वाटतं. तर असे सुंदर कमेंट करत राहा. तर सगळा स्वयंपाक जेवणं खाणं झालेलं आहे आणि आता क्रिकेट बघत बसलेले आहे तिकडं सगळेजण, आणि तोपर्यंत मी करत आहे उद्याची तयारी. तर इकडं भाज्यावरच्या शेंगा मी चिरून ठेवलेल्या आहेत. बाय बाय.